माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी मेळाव्यात आलेल्या कार्यकर्त्यांना सज्जड दम दिलाय। कोणत्या पक्षात जायचं ते मी ठरवीन। आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने मला फसवायचा प्रयत्न कराल तर सुट्टी देणार नाही, असं वक्तव्य रामराजे नाईक निंबाळकर करतात। पदवीधर नोंदणी आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या संदर्भात रामराजे यांनी आपल्या भाषणात कार्यकर्त्यांनी फसवू नका असा सल्ला देखील दिलाय। प्रश्न राहिला पार्टीचा, परत तुम्हाला काय करायचं मी ठरवीन। मी ठरवेन कुठल्या पार्टीत जायचं का तुम्हाला ठरवायचंय, तुम्ही ठरवा, त्याच्यावर मतदान घेऊ, बघू एकमत होते। नदीकाठ म्हणणार तिकडं, इकडं म्हणणार इकडं, तिकडं आपल्याला साधता तो म्हणणार इकडं। माझं मी ठरवेन, मला कळते। 30 वर्ष मी काय मुंबईला चौपाटीवर जाऊन लाटा मोजत बसलो। बाकीचं काय करू नका, अस्वस्थ काय होऊ नका। जिद्दीने बाहेर पडायचे शब्द दिलेत असं गृहीत धरून का हात वर करायला लावू, बघा, विचार करा, शपथ घ्याल। मला फसवायचा प्रयत्न झाला तर सुट्टी देणार नाही, मला काय घालवायचं नाही। तुम्ही जर घाबरटपणा करणार असाल तर आत्ताच घरी जा। फलटण इथल्या मेळाव्यात निंबाळकरांनी कार्यकर्त्यांना दम भरलेला आहे। तुम्ही साथ देणार नसाल तर आताच घरी जा, असं निंबाळकर म्हणतायत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।